यस अंपायर 2 धावा 1 विकेट. यस 2 धावा 1 विकेट पडताना आपल्याला पाहायला भेटलाय. म्हणजे अगदी सुरुवात वगैरे फार चांगली पाहायला भेटली होती, परंतु 1 विकेट देखील आपल्याला बॅक टू कॉन आपल्याला जाताना पाहायला भेटेल. अनिकेत परतलाय गणेश खेळपट्टीच्या आतमध्ये. एक बॉल 2 धावा 1 विकेट. यस प्रॉपर धावा भेटतील. भेटतील का प्रॉपर धावा हा प्रश्न चिन्ह होता, परंतु यस अगदी जर विचार केला तर 4 धावसंख्येसाठी हा चेंडू चाललाय. ज्या ठिकाणी डीप बॅक स्क्वेअर लेगला हा चेंडू खोलून काढला होता. धावसंख्या 4 ने वेगावते जाऊन पोस्टल संघ धाव फलकावरती आतापर्यंत 6 या आकड्यावरती. तुम्हाला 69 धावा पूर्ण करायच्या तर तुम्हाला अशा प्रकारची बॅटिंग पहिल्या चेंडू पासून करायची आहे. आणि तोच अट्टहास सध्या आपण पाहतोय 2 बॅटर खेळपट्टीच्या आतमध्ये असताना राहुल आणि गणेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलाय. तिसरा चेंडू हो हो प्रॉपर टायमिंग आहे. आउट ऑफ द पाक सीमा रेषा बाहेर पाठवून दिला. अगदी 69 धावसंख्येला आव्हान देत असताना हा आलाय षटकार. धावसंख्या 12 या आकड्यावरती पाहायला भेटले. 3 चेंडूचा खेळ संपलाय. गणेश आल्यानंतर ऑन फायर होतोय. पहिला चेंडू खेळत असताना चौकार, तर दुसऱ्या चेंडूवरती मात्र षटकार पाहायला भेटलाय. याचं ओळखलाय त्यानंतर सोडून दिलाय. त्याचा व्हाईट बॉल नकारात्मक चेंडू अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. पहिल्याच 3 बॉल मध्ये 12 धावा आल्यात आणि इथे आपण पाहतोय तब्बल नकारात्मक चेंडू नंतर एक धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते म्हणजे 13च्या घरामध्ये. अजून देखील उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूवरती अजून जर 3 मोठे फटके आले तर देखील मॅच मध्ये 2 संघ अजून देखील खेळताना आपल्याला पाहायला भेटतील. इथे आपण पाहतोय आता मात्र क्षेत्ररक्षक असेल, परंतु त्या 2 क्षेत्ररक्षकांना देखील बीट केल्यानंतर आपण पाहतोय तब्बल चौकारसाठी चेंडू चाललाय का. यस चौकार पाहायला भेटेल. धावसंख्या 4 ने वेगावते जाऊन पोस्टाय संघ तब्बल 17 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतोय आतापर्यंत फार चांगला आपल्याला खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला भेटलाय. आणि टू टू गो म्हणजे 2 चेंडूचा खेळ अद्याप अजून देखील बाकी राहील. येस मिस झालाय. नाराज थोडाफार असणार आहे. 1 टू गो. एका चेंडूचा खेळ बाकी. हो हो सजवलाय प्रॉपर टायमिंग देखील आहे. स्वीट साऊंड ऑफ द बॅट आलाय हा षटकार. धावसंख्या 6 ने वेगावले जाऊन पोहोचलाय संघ तब्बल धाव फलकावरती 23 या आकड्यावरती. गणेश मात्र खेळतोय 4 चेंडू 20 या आकड्यावरती. याच अंपायर स्पीडअप घ्या, स्पीडअप दोन्ही संघ कॅप्टन स्पीडअप घ्यायचा आहे. यस तुकाराम सरांचे मात्र 500 रुपयांचे जे मात्र कॅश प्राइज होतं 500 रुपयांचं ते मात्र अगदी बंद झालंय. आता मात्र फायनलला ओपन होणार आहे. लक्षात ठेवा किस्सा गरम आहे तो सध्याला गरम ठेवायचा. नरम मोहन मोहन अगदी जर विचार केला तर अकाउंट मात्र बंद होईल.
याचा फटका चांगला पाहायला भेटलाय. क्षेत्ररक्षक असेल का त्या ठिकाणी आपण पाहतोय. जर विचार केला तर क्षेत्ररक्षण गॅदर करेपर्यंत झालाय फंबल. चेंडू निघून जाईल का? याचा निघून गेला आहे. ज्या प्रकारे एखाद्याच्या हातातून कोंबडी निसटून जाते ना, त्याच प्रकारे मात्र चेंडू निसटून चाललाय. धावसंख्या 4 ने वेगावते जाऊन 27 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटेल. पहिल्या चेंडूवरती आलाय पहिला चौकार. राहुल देखील फायर आता व्हायला सुरुवात झाली. राहुलच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती अगदी 2 धावा होते. त्यानंतर आता मात्र चौकार आलाय. असे आपण पाहतोय गॅप मध्ये पाठवलाय. क्षेत्ररक्षक असेल त्या ठिकाणी मात्र आपण त्याला देखील बीट केल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 मोठे फटके. धावसंख्या 8 ने ती 2 चेंडूवरती वेगावले 31 या आकड्यावरती. म्हणजे अजून देखील आपण पाहतोय 10 बॉल अजून देखील 38 धावसंख्येचं आव्हान बाकी असेल. 8 चेंडू मध्ये आपण पाहतोय 31 धावा आल्यात. 10 मध्ये 38 येतील का? ओहो, स्लोअर तिचा चेंडू आपल्याला पाहायला भेटला. टप्पा पर्यंत समोरून डिलिव्हरी पाहायला भेटली. खालीच राहिला. अगदी जर विचार केला तर डॉट बॉल इथे आला. तिसरा चेंडू 3 चेंडू 8 धावा आपल्याला पाहायला भेटल्यात. असं पहिल्या षटकामध्ये देखील जर विचार केला तर 1 बॉल डॉट होता, परंतु धावसंख्या मात्र 23 आपल्याला पाहायला भेटल्या होत्या. अजून देखील 3 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. 3 चेंडू 3 मोठे फटके येणं महत्वाचं असेल सध्याला. सजवलाय खांद्याचा चांगला वापर देखील आपल्याला पाहायला भेटलाय. क्षेत्ररक्षक असताना देखील 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मध्यस्थी आणि मस्तक दस्तक देत चाललाय. अजून एल चौकार. धावसंख्या 4 ने वेगावते. नो बॉल म्हणजे 5 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या 5 ने वेगावते. पहा, एक बॉल डॉट होता ना, तो डॉट बॉल मात्र भरून आला इथे. 35 धावा. उघडे डोळा पहा नेट पुढील आहे. फ्री हिट. व्हाईट बॉल नकारात्मक चेंडू. म्हणजे पहा, एका चेंडूवरती आतापर्यंत 6 धावा आल्यात. फ्री हिट कंपल्सरी असणार आहे, त्यामध्ये कोणताही वाद नाहीये. श्री वागेश्वरी देवी क्रिकेट संघ धावली आयोजित पश्चिम सामूहिक क्रिकेट असोसिएशन कासपटर सातारा अंतर्गत आपण पाहतोय जोगेश्वरी देवी चषक 2.5 पर्व 14 आणि अगदी सकाळी मी म्हटल्याप्रमाणे दिमागदार आणि अभ्यासपूर्वक ही टुर्नामेंटचं आयोजन आपल्याला पाहायला भेटलंय. अजून एक वाईट बॉल आलाय. नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 1 ने वेगावते 38 या आकड्यावरती. थर्टी 38 धावा. यस, फ्री हिटचा चेंडू खोदून काढला आपण पाहतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. झालाय फंबल. बॅकअप चांगलं पाहायला भेटलंय. 2 धावसंख्या ते पाहायला भेटतील. धावसंख्या 2 ने वेगावते. 40 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटत. उर्वरित 29 धावसंख्येची आवश्यकता बाकी असणार आहे. 2 टू गो. 2 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. 8 धावसंख्येमध्ये जर विचार केला तर मगाशी 31 धावा निघाल्या होत्या, मात्र 29 धावा पाहिजेत. बॉडी लँग्वेज सांगते यस आम्ही डिफेंड करू. ओहो,
पहा नो बॉल अजून एक आपल्याला पाहायला भेटला. एक धावसंख्या ऍड केली जाईल. धावसंख्या 1 ने वेगावती. जर चेंडू लागला असता तरी देखील जर विचार केला तर धावा भेटल्या असत्या. धावसंख्या 41 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटले. 28 धावा अजून पूर्ण करण्यात या 2 चेंडूवर जर 2 मोठे फटके आले, या 9 वर जर चौकार किंवा षटकार आला असतं तर अगदी समीकरण फार चेंज पाहायला भेटलं असतं. काठे कामुक आपल्याला पाहायला भेटला असता. पैसा वसूल मॅच. पाचवा चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक मात्र इथे आहे. टू बाउन्स थोडाफार फंबल झाला. एक धावसंख्या फाट वेगाने, दुसरी देखील धावसंख्या पूर्ण केली जाते. धावसंख्या 2 ने मात्र वेगावते. 26 धावा अजून देखील तुम्हाला करायच्या. 43 धावा झाल्यात. 26 धावसंख्येचं आव्हान आहे. अजून देखील 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या चेंडूवर जर षटकार किंवा चौकार आला तर समीकरण थोडंफार वेगळं आपल्याला पाहायला भेटेल. या साड्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक देखील आहे. टू बाउन्स गदर केला जाईल. लॉंग ऑफच्या ठिकाणी आपण पाहतोय एकच संख्या पाहायला भेटते. आता मात्र करत 6 चेंडू मध्ये 25 धावा. या ओव्हर मध्ये तब्बल 10 चेंडू मात्र फेकी केलेत या जय याने. आणि सचिनदादा जाधव धावली यांच्याकडून पुन्हा एकदा आदित्य याच्यासाठी 1001 रुपयाचं कॅश प्राइज येत आहे. आणि गणेश दादा जाधव यांच्याकडून सुद्धा 500 च प्राइज जातंय. क्या बात आहे. आज आदित्यला तर उचलून खांद्यावरती घेतलंयच काही प्लेअरनी. काही प्लेअर तर त्याच्या डोक्यावरून पण हात फिरवतात की बरं झालं यार, तू खेळ खेळ, आजचा दिवस तुझा आहे, बघू संध्याकाळी कुठं बसायचं ते. सहा चेंडू 25 धावा. ओहो व्हाईट बॉल. नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. मात्र 4 षटकारांची आवश्यकता बाकी आहे. तुमच्याकडे 2 एक्स्ट्रा दिले चेंडू. 24 धावसंख्येची आवश्यकता फक्त बाकी राहिले. कारण धाव फलकावरी धावसंख्या आतापर्यंत 45 आपल्याला पाहायला भेटल्यात. चांगली बॅटिंग दोन्ही देखील बॅट्समन कडून आपल्याला पाहायला भेटते. कनेक्ट झाला नाहीये. एक धावसंख्या आपण वेगाने पूर्ण केली जाईल. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक असे येईपर्यंत पाहता आपण पाहतोय फक्त आणि फक्त एकच धावसंख्या पूर्ण केली जाईल. 5 आणि 23 असं समीकरण आता राहिलंय. गणेश आहे. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला भेटली. एक धावसंख्या पूर्ण केली जाईल. चेंडू अगदी निघून जाईल का? नो डाऊट क्षेत्ररक्षक असेल त्या ठिकाणी 2 धावसंख्या फाट वेगाने पूर्ण केल्या जातील. धावसंख्या 2 ने वेगावरती जाऊन पोहोचला संघ तब्बल 48 या आकड्यावर. 21 धावसंख्येची आवश्यकता बाकी राहिले. 4 बॉल 21. याचा मोठा फटका सजवलाय. प्रॉपर टायमिंग आहे का? यस, प्रॉपर टायमिंगने पाठवलाय षटकारासाठी. धावसंख्या 6 ने वेगावेल जाऊन पोहोचलाय संघ तब्बल धाव फलकावरती आपण पाहतोय 55 या आकड्यावरती. पंचावन्न धावा धाव फलकावरती पाहायला भेटतात. ओहो, आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न पाहायला भेटला. यस, क्षेत्ररक्षक अगदी जर विचार केला तर पंचांकडे धाव मागितल्या. यस, अंपायर तुम्हाला डिसिजन काय? अंपायर तुमचा डिसिजन. यस, ओके, थँक्यू. गणेश बॅक टू गॉन. त्याच्या बॅट मधून 3 षटकार आले आणि या 2 चौकार. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली संघ अडचणीमध्ये असताना.
झुंकटी टीम आपण नाणेफेक यस ओके 4 बॉल 2 गो यस झुंकटी टीम आपण देखील तयार राहायचा जसं मात्र चेंडू शेवटचा पडेल तसं आपण देखील जायचं यस इट्स अ वाईट बॉल नकारात्मक चेंडू अवांतर धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या 1 ने मात्र वेगावते कंपल्सरी चेसिंग असेल तर मात्र आता 2 बॉल 13 धावसंख्येची आवश्यकता बाकी आहे येतील का 2 षटकार एक वाईट काही होऊ शकता हो बॉडी लँग्वेज पासून थोडाफार दूर ठेवण्याचा प्रयत्न डॉट बॉल झाला एक बॉल आता मात्र गरज राहिली फक्त 13 धावसंख्येची यस इथे मॅच होते मात्र समाप्त दादा उमरी संघ आपण टीम जिंकला अभिनंदन